नमस्कार. श्री शिवमहापुराण कैलास संहिता अध्याय क्रमांक 13 संन्यास विधीचे वर्णन उत्तरार्थ. श्री गणेशाय नमः. स्कंद म्हणाला, वामदेवजी, त्यानंतर साधकाने मध्यान्ह समयी स्नान करावे, मनाला ताब्यात ठेवून गंध पुष्प अक्षदा आदी पूजा द्रव्ये आणावी, नैऋत्य कोणात देवपूजित विघ्नराज गणेशाची पूजा करावी, गणानां त्वाम या मंत्राने गणपतीचे विधीपूर्वक आवाहन करावे. त्याची अंगकांती लाल आहे, शरीर विशाल आहे, सर्व प्रकारची आभूषणे त्याची शोभा वाढवत आहेत. त्याने आपल्या करकमलांमध्ये क्रमशः पाश, अंकुश, अक्षमाला आणि वरमुद्रा धारण केली आहे. अशा प्रकारे त्याचे ध्यान करावे. त्यानंतर शंभूपुत्र गजाननाची पूजा करून खीर, अपूप म्हणजे वडे, घारगे, अनारसे, गुळ खोबरे याचा नैवेद्य दाखवावा, तांबूल द्यावा, नमस्कार करावा, आपले अभिष्ट कार्य निर्विघ्न पूर्ण व्हावे म्हणून प्रार्थना करावी. गणेश पूजनानंतर गृह्यसूत्रात सांगितलेल्या विधीनुसार औपासन अग्नीमध्ये आज्य भागानं हवन करावे. अग्निदेवते संबंधी यज्ञविषयक स्थादीपाक होम करावा. त्यानंतर भू स्वाहा या मंत्राने पूर्णाहुती होम करून हवनाचे कार्य समाप्त करावे. अपराह्य दिवसाचा 3रा प्रहर पूर्ण होईपर्यंत गायत्री मंत्राचा जप करावा. त्यानंतर स्नान करून सायंकाळची संध्या उपासना आणि सायंकालिक नित्य होम करावा. मौन धारण करून गुरुच्या आज्ञेने चरू म्हणजे होमाचा भात शिजवावा. प्रदीप्त अग्नीमध्ये रुद्रसुक्ताने तसेच सद्योजातादी 5 मंत्रांनी समिधा, चरू आणि तुपाच्या पृथक पृथक आहुती द्याव्यात. अग्नीमध्ये उमेसहित महेश्वराचे ध्यान करावे. गौरीचे स्मरण करत गौरीर्मिमाय या मंत्राने 108 वेळा हवन करावे. अग्नये स्विष्टकृते स्वाहा या मंत्राने 1 आहुती द्यावी. अशा प्रकारे तंत्रयुक्त हवन करून अग्नीच्या उत्तरेस खाली दर्भ, त्यावर गृहचर्म आणि त्यावर अवस्त्र अंथरून सुखद आसन तयार करावे. त्यावर बसून ब्रह्ममुहूर्त येईपर्यंत स्थिरचित्ताने गायत्रीचा जप करावा. त्यानंतर स्नान करावे. ज्याला पाण्याने स्नान करण्याची शक्ती नसेल त्याने विधीपूर्वक भस्म स्नान करावे. अग्नीवर चरू शिजवून घ्यावा. तो तुपाने ओला चिंब करावा. खाली उतरवून अग्नीच्या उत्तरेस दर्भावर ठेवावा. त्यात पुन्हा तूप घालावे. व्याधृती मंत्र, रुद्रसूक्त तसेच सद्योजातादी 5 मंत्रांचा जप करून 1 आहुती द्यावी. मनाने शिवचरणांचे ध्यान करून प्रजापती, इंद्र, विश्वेदेव आणि ब्रह्मा यांच्यासाठीही 1 आहुती द्यावी. या सर्वांच्या नामारंभी ओम आणि अंती नमः स्वाहा जोडून चतुर्थी विभक्ती युक्त उच्चारण करावे. ओम प्रजापतये नमः स्वाहा याप्रमाणे. त्यानंतर पुण्य वाचन करून अग्नये स्वाहा या मंत्राने अग्नीच्या मुखात आहुती द्यावी. मग प्राणाय स्वाहा इत्यादी 5 मंत्रांनी धृतयुक्त चरूची आहुती द्यावी. अग्नये स्विष्टकृते स्वाहा या मंत्राने आणखी 1 आहुती द्यावी. रुद्रसूक्त आणि ईशानादी 5 मंत्रांचा जप करावा. महेशादी चतुर्व्यूह मंत्रांचाही पाठ करावा. अशा प्रकारे तंत्र होम करून आपल्या गृह्य शाखेत सांगितलेल्या पद्धतीनुसार त्या देवतेच्या उद्देशाने मंत्रोक्त हवन करावे. अशा प्रकारे अग्निमुखाने कर्मतंत्र पूर्ण करून विरजा होम करावा. आपल्या शरीरात 26 तत्वे आहेत. या तत्व समुदायाच्या शुद्धीसाठी विरजा होम केला जातो. त्या समयी माझ्या शरीरात ही जी तत्वे आहेत त्या सर्वांची शुद्धी होवो असे म्हणून अरुण केतुक मंत्राचा उच्चार करत पृथ्वी आदी तत्वापासून पुरुष तत्वापर्यंत क्रमशः सर्व तत्वांच्या शुद्धीसाठी धृतयुक्त चरूचे हवन करावे. शिवजींच्या चरणकमलांचे चिंतन करत मौन राहावे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश यांना पृथ्व्यादी पंचक म्हणतात. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध हे शब्दादी पंचक आहेत. वाक, पाणी, पाद, पायो, गुदद्वार, उपस्थ हे वागादी पंचक आहेत. श्रोत्र, नेत्र, नासिका, रसना, त्वक म्हणजे त्वचा हे श्रोत्रादी पंचक आहेत. शिर, पार्श्व, पृष्ठ, उदर, जंघा हे शिरादी पंचक आहेत. तर त्वक आदी 7 धातू आहेत.
प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे प्राणादी पंचक आहेत. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय हे कोश पंचक आहेत. याशिवाय मन, चित्त, बुद्धी, अहंकार, ख्याती, संकल्प, गुण, प्रकृती आणि पुरुष आहे. भोगतेपणास प्राप्त झालेल्या पुरुषाला भोगकाळात नियती, काल, राग, विद्या आणि कला ही जी 5 अंतरंग साधने सांगितलेली आहेत त्या तत्वपंचक म्हणतात. माया तू प्रकृती विद्यात या श्रुतीत प्रकृतीलाच माया म्हटले आहे. या मायेतूनच तत्वपंचक उत्पन्न झाले आहे. काळाचा स्वभाव हीच नियती आहे असे श्रुती म्हणते. या नियती आधी 5 तत्वांना पंचकंचुक म्हणतात. या 5 तत्वांना न जाणणारा विद्वान मूढ समजला जातो. नियती प्रकृतीच्या खाली आहे आणि पुरुष प्रकृतीच्या वर आहे. ज्याप्रमाणे कावळ्याचा एकच डोळा त्याच्या दोन्ही गोलकांमध्ये जातो आणि दोन्ही डोळ्यांचे कार्य करतो, त्याप्रमाणे पुरुष प्रकृती आणि नियती या दोघींपाशी राहतो. यालाच विद्यातत्व म्हणतात. शुद्ध विद्या, महेश्वर, सदाशिव, शक्ती आणि शिव या 5 शिवतत्व म्हणतात. प्रज्ञानम ब्रह्म या श्रुतिवाक्याने हे शिवतत्वच प्रतिपादित झाले आहे. हे मुनीश्वर, पृथ्वीपासून शिवापर्यंत जो तत्वसमूह आहे त्या प्रत्येकाला क्रमशः आपल्या आपल्या कारण प्रकृतीत लीन करून त्यांची शुद्धी करावी. 1 पृथ्वीव्याधी पंचक, 2 शब्दादी पंचक, 3 वागादी पंचक, 4 श्रोत्रादी पंचक, 5 शिरादी पंचक, 6 तत्वादी धातु सप्तक, 7 प्राणादी पंचक, 8 अन्नमयादी कोश पंचक, 9 मन आदी पुरुषांत तत्व, 10 नियत्यादी तत्व पंचक, 11 शिवतत्व पंचक हे 11 वर्ग आहेत. या 11 वर्गांच्या संबंधित मंत्रांच्या शेवटी परस्मै शिवज्योतिषे इदम नमम हे वाक्य उच्चारावे. त्या योगे आपल्या उद्देशाचा त्याग सांगितला आहे. त्यानंतर विविद्या तसेच कर्षोत्क संबंधित मंत्रांच्या शेवटी म्हणजेच विविधाय स्वाहा, कर्षोत्काय स्वाहा याच्या अंती स्वत्व त्यागासाठी व्यापकाय परमात्म्याने शिवज्योतिषे विश्वभूत घसनोत्सुकाय परस्मै देवाय इदम नमम असे म्हणावे. तत्पश्चात उत्तिष्ठ ब्रह्मणस्पते देवयन्तस्त्वेमहे उपप्रयन्तु मरुतः सुदानव इंद्रम प्राशुर्भवः सचा या मंत्राच्या शेवटी विश्वरूपाय पुरुषाय ओम स्वाहा असा उच्चार करून स्वत्व त्यागासाठी लोकत्रय व्यापिने परमात्मने शिवाय इदम नमम असे म्हणावे. त्यानंतर आपल्या शाखेत सांगितलेल्या विधीनुसार तंत्रकर्म करून धृतमिश्रित चरू किंचित भक्षण करावा, आचमन करावे. उपाध्याय आचार्यांना सुवर्णासहित दक्षिणा द्यावी. त्यानंतर ब्रह्माचे विसर्जन करावे. प्रातः उपासना करून हवन करावे. सम्मा सिच्चन्तु मरुतः या मंत्राचा जप करावा. या ते अग्ने यज्ञिया तनुस्तये योरोहा त्मात्मा नम आदी मंत्रांनी हाताला अग्नीमध्ये गरम करून त्या अग्नीला आपल्या अद्वैत धाम स्वरूप आत्म्यात आरोपित करावे. प्रातःकाळची संध्योपासना करून सूर्याला नमस्कार करावा. जलाशयापाशी जाऊन नाभी इतक्या पाण्यात उभे राहावे. मनाला स्थिर करून वेदमंत्रांचा प्रसन्नतेने जप करावा. जो अग्निहोत्री आहे त्याने स्थापित अग्नीत प्राजापतेष्टी करावी. तसेच वेदोक्त वैश्वानर स्थालीपाक होम करून आपले सर्व काही दान करावे. आधी सांगितल्याप्रमाणे अग्नीला आत्म्यात आरोपित करून ब्राह्मणाने घरातून निघून जावे, संन्यासी व्हावे. हे मुनीश्वर, त्यानंतर त्या साधकाने ओम भूः स्वावित्रिः प्रवेशयामि, ओम तत्सवितुर्वरेण्यम, ओम भूः सावित्री प्रवेशयामि भर्गो देवस्य धीमहि, ओम स्वः सावित्री प्रवेशयामि धियो यो न प्रचोदयात्, ओम भूर्भुवः स्वाहा सावित्री प्रवेशयामि तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् या वाक्याचा प्रेमपूर्वक उच्चार करून सावित्री प्रवेश करून चित्ताला चंचल होऊ देऊ नये. या अध्यायाचा उर्वरित भाग आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत.